नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामधील कातर खटाव कात्रेश्वर मंदिर येथे। हे महादेवाचे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि कात्रेश्वर मंदिर हे कातर खटाव गावचे ग्रामदैवत देखील आहे। इथे तुम्हाला बरीच प्राचीन शिल्प पाहायला मिळतील, दगडामध्ये कोरलेली तुम्ही पाहू शकता। ही सर्व प्राचीन शिल्प, प्राचीन नंदी, दगडांमध्ये कोरलेल्या कोरीव मूर्ती, समोरच तुम्हाला एक प्राचीन शिवलिंग पाहायला मिळेल। अतिशय सुरेख हे शिवलिंग आहे। समोरच तुम्हाला एक दगडामध्ये कोरलेला कोरीव नंदी देखील पाहायला मिळेल। या मंदिराची एक आख्यायिका आहे की शेतकरी शेतात नांगरत असताना पूर्वी त्याला ही शिवपिंड सापडलेली आहे। नांगरताना त्याचा नांगर या शिवपिंडीला लागलेला, तेव्हा ही अशी मध्ये रेष पडलेली आहे आणि त्या रेषेवरूनच या गावाला कातर खटाव आणि मंदिराला कात्रेश्वर मंदिर असं नाव पडलेलं आहे। बाजूलाच एक मोठंसं पुरातन तुळशी वृंदावन देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि समोर ही मंदिराची एंट्री आहे। तुम्ही पाहू शकता दोन्ही प्रवेशद्वारावर 2 पहारेकरी तुम्हाला पाहायला मिळतील। नंतर हे दगडामध्ये कोरलेली शिल्प देखील तुम्हाला पाहायला मिळतील। खूप प्राचीन असं हे मंदिर आहे, प्राचीन वारसा लाभलेलं हे मंदिर आहे। आता बरीच ह्या मंदिराची पडझड झालेली आहे। सरकारकडून या मंदिरासाठी निधी देखील आलेला आहे। लवकरच या मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल। चला तर आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत। गाभाऱ्यामध्ये जाताना सुरुवातीला तुम्हाला डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती बघायला मिळेल। प्राचीन मूर्ती आहे, दगडामध्ये कोरलेली। तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुरेख काम केलेलं आहे आणि बाजूलाच एक देवीची प्राचीन मूर्ती आहे। चला तर आता आपण मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पाहणार आहोत। किती कोरीव आणि किती सुरेख नक्षीकाम या मंदिराचं आहे, तुम्ही इथे आल्यानंतरच तुम्हाला अनुभवायला मिळेल। चला तर आता आपण गाभाऱ्यामध्ये जाऊन शिवपिंडीचं दर्शन घेणार आहोत। पूर्वी इथे विहीर होती, पण त्या विहिरीचं आता बांधकाम चालू आहे। बऱ्याच गोष्टी त्या नवनवीन बनवत आहेत, कारण बऱ्याच प्रमाणात या मंदिराची पडझड झालेली आहे। या मंदिरातील नंदीबद्दल एक दंतकथा सांगण्यात येते। शिवकाळामध्ये जेव्हा अफजलखान स्वराज्यावर चालून आला होता, तेव्हा त्याचं सैन्य घेऊन अफजलखान या कातर खटाव गावामध्ये दाखल झाला होता। तेव्हा त्याची वाकडी नजर या मंदिरावर पडली। तेव्हा त्याने या नंदीवर आपल्या सर्व ताकदीनिशी प्रहार केल्यानंतर या नंदीच्या मुखातून भुंगे बाहेर पडले आणि या भुंग्यांनी त्यांच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्या भुंग्यांचा दाह जेव्हा सैन्याला सहन झाला नाही, तेव्हा सैन्य 4 किलोमीटर पळत जाऊन बोंबले या गावात जाऊन थांबलं। त्याचं आत्ताचं कालांतरानं नाव झालेलं आहे बोंबाळे। तर अशी एक आख्यायिका, दंतकथा आपण म्हणू शकतो, अशी या मंदिराबद्दल इथले आसपासचे गावकरी सांगतात। इथे महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा देखील भरते। तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका।